नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मोहरम निमित्त कोरेगाव शहरात अल्पसंख्याक विकास परिषदेमार्फत सरबत वाटप. इस्लाममधील पवित्र महिन्यांपैकी एक मोहरम महिन्याची सुरुवात झाली आहे. मोहरम हा इस्लाम कॅलेंडरमधील पहिला महिना आहे. त्यानिमित्त कोरेगाव शहरात दुपारी 12:30 वाजता अल्पसंख्याक विकास परिषदेच्या माध्यमातून आझाद चौक येथे आझाद बेकरीसमोर सर्वसामान्यांना सरबत वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व जामा मस्जिदचे अध्यक्ष हमीद मुल्ला यांनी यावेळी भेट देऊन अल्पसंख्याक विकास परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले. इस्लाममधील पवित्र महिन्यांपैकी एक मोहरम महिन्याची सुरुवात झाली आहे. मोहरम हा इस्लाम कॅलेंडरमधील पहिला महिना आहे. हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे 2 नातू होते. इमाम हसन आणि इमाम हुसेन अशी त्यांची नावे होती. इमाम हसन आणि इमाम हुसेन हे करबला मैदानावर झालेल्या युद्धात शहीद झाले होते. हे युद्ध मोहरम महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झाले होते. त्यामुळे या महिन्यात पहिल्या आठवड्यात हे शोक प्रदर्शन केले जाते. सर्वसामान्य भाषेत लोक त्याला मोहरम सण असे म्हटले जाते. अल्पसंख्याक विकास परिषदेचे संस्थापक शाहरुख शेख, अध्यक्ष फिरोजभाई बागवान, सचिव मोहसिनभाई कागदी, खजिनदार इरफानभाई जमादार, आयुबभाई शेख, वसीमभाई शिकलगार यांच्यासह पदाधिकारी अमीर अत्तार, रफी शेख, सत्तार नदाफ, राजू मुल्ला, हैदर अली कागदी, आरिफ मनेर, सलमान सय्यद, नौशाद शेख, सदस्य व समाजबांधवांच्या हस्ते आझाद चौकात सरबत वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त एसटीतून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना देखील सरबत देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्पसंख्याक विकास परिषदेच्या पदाधिकारी सदस्यांसह मुजम्मिल शेख, आरिफ शेख, अल्ताफ मुल्ला यांच्यासह समाजबांधवांनी विशेषतः युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.